रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल। रक्षा खडसेच्या केंद्र म्हणजे त्यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार समजा महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था किती अधोगतीला गेली आहे याचं हे उदाहरण आहे। शिवाजी महाराजांच्या काळात असतं तर आतापर्यंत हात कलम करून टाकले असते। मुलगी कोणाची असो, मोठ्या नेत्याची असो का सर्वसामान्य माणसाची असो, मुलगी ही मुलगी आहे आणि तिची जर कोणी छेड काढत असेल तर त्यांना पनिशमेंट किंवा त्यांच्यावर कारवाई ही तातडीने झाली पाहिजे। गुंडांची वाढलेली मस्ती ही जर कमी करायची असेल तर मागही मी सांगितलं होतं की अशा लोकांना भरचौकात मारलं पाहिजे आणि म्हणून त्याची निश्चित चौकशी केली जाईल आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारसुद्धा प्रयत्नशील राहील। केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीच्या बाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी स्वतः मुक्ताईनगरचे PI मोहिते यांच्याशी संपर्क केला। गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर पोलिसांचं पथक देखील रवाना झालं। या टवाळखोरला आपण तातडीने आता ताब्यात आत्तापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे। पण यामध्ये खरं तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल, दामिनी पथक, CCTV कॅमेरे असतात। या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल। यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल।